नमस्कार. मी सुभाष डोळस आणि आज आम्ही येळवळीतील सगळे ग्रामस्थ मिळून दरवर्षी आम्ही काय करतो की जंगलाला वनवा लागू नये म्हणून जाळरेषा काढतो. ठीक आहे, तांत्रिक गोष्टी की आहेत की जाळरेषा काढणं चुकीचं असेल, पण जंगलाला वनवा लागू नये म्हणून ह्या भागामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात आणि बऱ्यापैकी आग लावून निघून जातात. दरवर्षी आम्ही काय करतो की सगळे ग्रामस्थ मिळून जंगलाला जाळरेषा काढायचं काम करतो. त्याचा हा एक फायदा असतो की जंगलात जे येणाऱ्या पर्यटकांना कधी कधी सिगरेट पितात, काय काय करतात, त्याच्यामुळे वनवा लागतो, बऱ्यापैकी जंगलाचं पण नुकसान होतं. पण आतापर्यंत आम्ही म्हणजे वन विभागाच्या सहकार्याने दरवर्षी आम्ही जाळपट्टे काढतो, पण ही परंपरा कितीतरी वर्षापासून येवळीचे ग्रामस्थ राबवतात. म्हणजे वन विभागाने जरी नाही म्हटलं तरी आम्ही सगळे ग्रामस्थ येऊन एकत्र येऊन जाळरेषा काढतो, जेणेकरून जंगलाला वनवा लागू नये. कारण याचा याच्या पाठीमागचा हा एक हेतू की जर जंगलाला वनवा लागला तर जंगलाचं खूप मोठं नुकसान होतं आणि पर्यायी सगळा समुदाय जो हा येवळीचा ग्रामस्थ आहे ते सगळे जंगलावरती अवलंबून आहेत आणि जंगलाला जर वनवा लागला तर खूप मोठं वनसंपदेचं पण नुकसान होतं. म्हणून ही परंपरा आहे आमची की जंगलाचं संवर्धन व्हावं, व्यवस्थापन व्हावं आणि संरक्षण व्हावं, म्हणून आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून दरवर्षी जाळरेषा ह्या भागामध्ये काढतो, अभिमाशंकर अभयारण्याच्या क्षेत्राच्या आतल्या भागांमध्ये. धन्यवाद.